आई ठीक आहात ना? तुम्ही ठीक आहात? हो मी ठीक आहे आता. काय झालं? लागलंय का तुला? हो काय झालं? नको ना. सावकाश, सावकाश. थांब थांब हलवू नकोस हात. काच फुटली म्हणजे शुभ शकून. चला आता उद्याच्या कामात कुठलंच विघ्न येणार नाही. चला म्हणजे सोन्याहून पिवळं रे बाबा. बायको येणारं संकट काचेवर निभावलं असंही म्हणतात याला. हो की. वाटलंच मला बापासाठी खायला घेऊन जातेस ना. काय ग धान्य काय फुकट येतं का? ह्यांनी कर्ज करायची आणि आम्ही फेडत बसायची. तुझ्या बापासाठी रोज चांगलं चुंगलं न्यायची काय गरज आहे? काहीतरी तो राहतो ना तिकडे स्मशानात. मग सांग ना 4 घरी भीक माग. त्या वेड्याला रोज कशाला खायला पाहिजे? मारक्या म्हशीसारखी बघत होती माझ्याकडे. एवढं लहानाची मोठी केली या पोरीला, पण मला काडीची किंमत नाहीये. शैलजा, अगं काय बोलतेस? मीरा काही परक्या माणसासाठी अन्न घेऊन नाही गेली, दादासाठी घेऊन गेली. हो तुमच्या दादामुळेच ही परिस्थिती आली आपल्यावर. जिथे पक्वान्न असायला हवी तिथे शिळं खावं लागतंय आपल्याला. हे बघ, दादामुळे आपल्या डोक्यावर छप्पर आहे. आहे ना, आहे ना, छप्पर आहे ना आपल्या डोक्यावर. पण त्याच्या खाली सुख आहे का? त्यांनी घेतलेलं कर्ज आपणच फेडतोय ना की फुकट राहतोय? हा, तो एक वेडा आणि तुम्ही अति शहाणे. आले मला शिकवायला. वेदा, आहे बघ, रडायचं नाही बाळा. आपण दुरुस्त करून घेऊया ना. बरं मला सांग, आज शाळेत काय काय केलं? हा, शाळेत काय काय केलंस? रिसेस मध्ये डबा संपवलास का सगळा? तुझ्या आवडीचे स्नॅक्स दिले होते ना मी आज तुला. मीरा, ए मीरा, ऐक ना ग मीरा, ऐक ना मीरा, मीरा. महागौरी माते की आला अपसिद्ध.
ए स्मशान बघा थांब पुढे नका येऊ देवी आईची पालखी आहे मांजरी सारखा आडवा नको येऊ ए बाहेर काढे रे हा असा नाही ऐकणार चला तर आता ए येड्या दगडात देव शोधता आणि देवासारख्या माणसावरती काठी उगारता. बाबा तुम्ही इथून चला. बाबा चला. बाबा तुम्ही चला इथून. बाबा चला. बाबा मी काय म्हणते की ही लोक चांगली नाही आहेत. बाबा इथे बघा. बाबा देवी आईने काय चांगलं केलंय आपलं. बाबा माझं ऐका ना प्लीज बाबा. मदन, जी बाईसाहेब या फ्रेमची काच बसवून आण. आणि अजून काही दुरुस्त करायचं असेल तर नीट चेक कर. जी बाईसाहेब मॅडम ऐका ना. मी काय म्हणते अंबिकाचा फोटो मी रिपेअर करून आणू का? अगं कशाला, मदन आहे ना, तो करेल दुरुस्त. नाही मॅडम, तो फोटो माझ्या समोरच रिपेअर होऊ द्या. अंबिका असताना तिने मला त्याच्यासाठी काहीच करू दिलं नाही. ॲटलीस्ट आता तरी काहीतरी करू द्या. अंबिकामुळे आज मी इथे, नाहीतर आजही त्या अनाथ आश्रमातच. प्लीज. मदन, पिर्या, ही फ्रेम घ्या. वाह, आपल्या घरासाठी ही मुलगी अगदी योग्य आहे. हो ना बहिणी. बाबा मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला की गावात येत जाऊ नका. का आलात पालखी समोर? आणि का तुम्हाला त्या देवीचं तोंड बघायचं असतं? बाबा गावातले लोक तुम्हाला त्रास देतात, त्यामुळे ना तुम्ही गावात नका येत जा. कळते ना मी तुम्हाला काय सांगते. बाबा आता तिथे कुठे जाताय बाबा? बाबा नका ना त्रास देऊ. मी तुमच्यासाठी जेवायला आणलं. वृक्षोत्तम सौख्यात यस्मिन् गच्छति देवता पश्यन्ति. वृक्षोत्तम समाख्यातो यस्मिन् गच्छति देवता तं वनं परिपश्यन्ति साधवा सर्वदेवता. कंबरमोडीची पानं लावली. मुकामार बरा होईल, ठणका नाही लागणार. बाबा मला इतकं लागलं नाहीये. या
श्राद्ध आहे श्राद्ध आहे उद्या श्राद्ध आहे श्राद्ध आहे बाबा कोणाचं श्राद्ध आहे काय बोलताय तुम्ही तिच्या हातात आहे सगळा बाहुली बाहुली होता पण बाबा ऐका ना मला आपलं कर्ज फेडायचंय शहरात जायचंय तिथे जाऊन पैसे कमवायचे जाऊ का मी शहरात बाबा मला ताईला शोधायचंय बाबा मी तुमची मुलगी आहे ना तुम्हाला माझी काळजी नाही का बाबा तुम्ही असंच वागत राहिलात तर माझं काय होईल कवडी कवडी सांगेल कवडी ठरवेल तुझं भवितव्य हिला काही विचारलं ना तर ही नाही म्हणते काही उपयोग नाही यायचा सावकाश अरे चल ना लवकर चल हळू नुसतं गोगल कायच्या स्पीडने चाललेत अडकला काय हे मूर्ख माणसा डोक्यावर पडलायस काय हे दिग्बंधन आहे म्हणून आपण सेफ आहोत म्हणून आपल्यावर कुठली संकट येत नाहीयेत हे तुटलं ना जगणं अवघड होईल आपल्या सगळ्यांचं दारू ढोसलीस काय डोळे चल वडील आपल्या मुलांना किमान नीट जगता यावं यासाठी स्वतःच्या पायावर उभं करतात वारसा म्हणून त्यांना दस देतात घर देतात आणि तुम्ही काय दिलं ही कवडी येणार 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 कोण येणार बाबा मी तुम्हाला इतके प्रश्न विचारले तुम्ही एकही उत्तर दिलेलं नाही 20 वर्ष झाली मी तुम्हाला विचारते आईचं काय झालं बोला ना काहीतरी सांगा ना माझी ताई कुठे गुरुद्रोह गुरुद्रोह म्हणजे द्रोह कुळाशी द्रोह विद्येशी द्रोह गुरुशी
वेदा शिव झाला ना झोपल्यास चल चल सांज ढळता सोबत मला वेदा 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 पवनकडे वाटते तू इथे आहे सही दुःख डोळे झाकते पण तरीही वाटते अंबिका अथर्व माझा होणार होता ग आम्हा दोघांचं लग्न होणार होतं पण तू मध्ये आलीस आणि माझ्या अथर्वला माझ्यापासून हिरावून घेतला दिस इज वाय आय बर्न्ड यू दिस इज वाय आय बर्न्ड यू अलाइव तुझी मुलगी वेदा जेव्हा जेव्हा माझ्या समोर येते माझ्या डोक्यात तिडीक जाते बट डोंट वरी एकदा अथर्व माझा झाला की तिलाही तुझ्याकडे पाठवून दे जो अथर्व माझ्या नशिबात होता ज्याचं प्रेम माझ्या नशिबात होता ते तू मिळवलं बट दिस टाइम आय विल मेक शुअर अथर्व फक्त माझा हो फक्त माझा
असंच जळत राहणं तुझ्या नशिबात. दिस इज व्हॉट यू डिझर्व अंबिका. काय झालं मीराताई? पुन्हा तेच स्वप्न पडलं का ग? हो, एक बाई जळत होती. अरे कोण असेल रे ती बाई? आणि सारखं सारखं मला तेच स्वप्न का पडतंय? एक उपाय आहे. नको तुझा उपाय, मला माहितीये तू परत तेच सांगशील. हो, पण तू ऐकतेस कुठे माझं? चल देवळातल्या कुंडाजवळ, तिथे तुला उत्तर मिळेल. एकदा प्रयत्न तर करून बघ की. बरं, मी पण येते. नको, तुझी शाळा आहे ना उद्या, आणि काकी उठली नाही तर परत चिडचिड करेल. तू ना आज जाऊन झोप, आम्ही दोघं जाऊन येतो. हं? मंजिरी किती सुंदर दिसतेस का तू अजूनही. सगळी तयारी झाली, तुम्ही जाऊ शकता. मी तुझ्याकडे आली, तुझ्या सेवेसाठी तयार आहे. हे चित्तरूपी, हे भवरूपा, माझ्या सुनेचं, अंबिकाचं उद्या श्राद्ध आहे. त्यांच्यासाठी श्राद्ध आहे, पण इतकी शतकाची तपश्चर्या करतोय, त्याची फलश्रुती उद्या होणार. होय मार्जारी, विधी पूर्ण झाले की साध्यही पूर्ण होईल. पण व्यत्यय आला तर मया मुक्तेन संभाव्यते सर्वं नाशयामि अहं. विधी पूर्ण झाला नाही तर माझ्या तावडीतून जी सुटका होणं शक्य नाही. लक्षात ठेव मंजिरी, काहीही झालं तरी अर्ध्यावर थांबायचं नाही. उद्याची तिथी
आणि उद्या होणारे विधी दोन्ही महत्वाचे आहे. हो, मी लक्ष दे. विधी पूर्ण होणारच, त्यात कसलाही खंड पडणार नाही याची मी काळजी घेईन. मी वचन देते मार्जारी, वचन देते.